नमस्कार. वैष्णवीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज आपण मस्त अशी चहासोबत खाण्यासाठी बेकरी स्टाईल खारी बनवणार आहोत. चहा म्हणलं की खारी तर आलीच पाहिजे. तर ही खारी एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी आपण तयार करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. हा संपूर्ण मैदा आपण चाळणीने चाळून घेऊया, म्हणजे यातील ज्या काही गुठळ्या वगैरे असतील त्या पूर्णपणे मोडतील. आता संपूर्ण मैदा इथे मी चाळून घेतला आहे. आता त्यामध्ये घालूया अर्धा चमचा ओवा. ओवा घातल्याने खारीला टेस्ट खूप छान येते. तर अशा प्रकारे हा संपूर्ण ओवा चोळून यामध्ये घालायचा आहे. आता आपण यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ. या मैद्यामध्ये मी पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे थंड तेलाचं मोयन घातलं आहे. आपल्याला एखादा पदार्थ जर कुरकुरीत हवा असेल तर आपण त्यामध्ये तेल वापरतो आणि एखादा पदार्थ जर खुसखुशीत हवा असेल तर त्यासाठी आपण तूप वापरतो. आता संपूर्ण साहित्य मस्त असं चोळून घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा छान मऊसूत असा कणिक मळून घ्यायची आहे. आता मी थोडं थोडं पाणी घालून याचं मऊसूत अशी कणिक मळून तयार करत आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ही कणिक मळत आहे. ही संपूर्ण कणिक मळण्यासाठी मला साधारण इथे अर्धी वाटी इतकं पाणी लागलेलं आहे. कणिक आपली छान मळून तयार झाली आहे. आता मी फक्त 1 चमचा तेल घालून याला पुन्हा एकदा थोडंसं मऊ करत आहे. आता ही कणिक 10 ते 15 मिनटं रेस्ट करायला ठेवूया, म्हणजेच आपल्या या कणकेच्या गोळ्याला छान विश्रांती देऊया. आता आपली कणिक विश्रांती करत आहे तोपर्यंत आपण खारी खुसखुशीत होण्यासाठी एक साठा तयार करूया. आता कुरकुरीत होण्यासाठी कणकेमध्ये मी तेल घातलं होतं, तर आता तीच खारी खुसखुशीत होण्यासाठी इथे मी एक साठा तयार करत आहे. तर त्यासाठी 2 चमचे तूप घेतलं आहे आणि त्या 2 चमचे तुपामध्ये मी इथे 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातला आहे. तुम्ही मैदा देखील वापरू शकता, पण मैदा हा उशिराने काम करतो कारण तो लवकर फुलत नाही. म्हणून हा साठा बनवताना मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये घातला आहे. 15 मिनटं झालेली आहे आणि आपली कणिक छान फुलली गेली आहे. आता हिचे आपण 4 भाग करूया आणि मस्त पेढ्याच्या आकारामध्ये गोल गोल याचे उंडे तयार करून याच्या मस्त आपल्याला पोळ्या लाटायच्या आहे. इथे मी मध्यम आकाराचे 4 असे गोळे तयार करून घेतले आहे. आता पोळपाटाला तेलाने मस्त असं ग्रीस करून त्यावरती आपण पोळ्या लाटून घेऊया. तुम्ही किचन कट्ट्यावरच सुद्धा या पोळ्या लाटू शकता, फक्त किचन कट्टा एकदम स्वच्छ असायला हवा. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ही पोळी लाटली आहे. तर ही एकदम पातळ लाटायची आहे. मस्त अशी आपली ही एक चपाती लाटून तयार झाली आहे. अशाच प्रकारे इथे मी सर्व चपात्या म्हणजे 4 चपात्या इथे मी लाटून तयार केल्या आहे. आता त्यावरती आपण जो साठा बनवून ठेवला होता तो लावून घेऊया. साठा लावताना एकदम सगळीकडे व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आता साठा तर व्यवस्थित लागून झाला आहे. आता त्यावरती आपल्याला थोडासा मैदा शिंपडायचा आहे. असं केल्याने लेयर खूप छान सुटतात. जर आपण पीठ लावलं नाही आणि तसंच त्यावरती साठ्याच्या वरती जर चपाती ठेवली तर लेयर पाहिजे तशा सुटत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे थोडंसं मैदा यावरती शिंपडायचा आणि मग नंतर याला फोल्ड करायचं. आता अशाच प्रकारे मी सर्व बाजूने याला साठा लावून फोल्ड केला आहे. आता जेव्हा आपण याला पॅक करतो त्यावेळेस साठा लावण्याची गरज नाही. आता एक ट्रिक आहे. आता आपल्याला हे जे बनवून ठेवलेले गोळे आहेत
हे आपल्याला फ्रीजमध्ये 5 ते 10 मिनटं ठेवायचे आहे. आता 5 ते 10 मिनटं झालेले आहे. आता आपण हलक्या हलक्या हाताने याला लाटून घेऊया. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे आपला जो कणकेचा गोळा आहे तो एकदम छान प्रकारे सेट होतो आणि आपण जे तूप घातलेलं आहे ते सुद्धा छान प्रकारे सेट होतं. त्यामुळे अशा प्रकारे 5 मिनटं आपण फ्रीजमध्ये या कणकेला ठेवायचं आहे. हलक्या हलक्या हाताने इथे मी मस्त अशी पोळी लाटून तयार केली आहे. आता आपल्याला हिला एकदम मस्त चौकोनी आकारात कापायचं आहे आणि हिचे छोट्या आकारात खारी आपल्याला कापून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे या कट केलेल्या आहेत. एकदम आयत आकारामध्ये या छोट्या याचे काप तयार केले आहेत. आता याला तुम्हाला दाखवते किती छान प्रकारे लेअर पडली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान लेअरिंग तयार झालेली आहेत. आता आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं त्यामध्ये या खारी सोडूया. तेल हे खूप जास्त गरम नसावं आणि खूप जास्त थंडही नसावं. जर खूप जास्त थंड असेल तर आपल्या ज्या खारीच्या लेअर आहेत त्या पूर्णपणे सुटतील आणि जर खूप जास्त प्रमाणात तेल कडक असेल तर आतल्या ज्या लेअर आहेत त्या फुलण्यासाठी जागा राहणार नाही. एकदम मस्त मंद आचेवरती आपल्याला ह्या संपूर्ण खारी तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मस्त असा खरपूस रंग आलेला आहे. आता आपण एका ट्रेमध्ये या संपूर्ण खारी काढून घेऊया. आणि खारी म्हणलं की चहा तर आलाच. तर आता या गरमागरम चहासोबत खारीला सर्व करूया. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. खारी ही एकदम लेअरवाली आणि एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी तयार झालेली आहे. आवाज तुम्ही आता बघितलाच असेल. एकदम कुरकुरीत अशी खारी आपली बनून तयार आहे. आता मस्तपैकी या गरमागरम चहामध्ये ही खारी डिप करून हिचा आस्वाद घेऊया. तुम्हाला ही खारीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी या कुकिंग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा. धन्यवाद.